अंपायरिंग देखील लाजवाब पाहायला मिळाली. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये मग ग्रामीण फॉर्मॅट असेल, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असेल, सिटी फॉर्मॅट असेल, सर्व काही क्वालिटी बघायला मिळालं. स्पर्धाच मोठी आहे तर जरूर सर्व गोष्टी प्रोफेशनल तुम्हाला स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्या. त्याचबरोबर रुपेश मंडप डेकोरेटर्स यांचाही नामोल्लेख करावा लागेल. ज्या प्रकारे सजावट तुम्ही पाहतात, मोनिश साऊंड त्यांचा देखील नामोल्लेख करावा लागेल. ज्या प्रकारे आपण या क्रीडांगणावर विविध संगीत ऐकले, त्यानंतर कॉमेंटेटर्सच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थानं घेतली, त्यानंतर आमचे स्कोरर, कॉमेंटेटर्स, ऑल अँकर्स आणि बाउन्सर यांचे आभार. सामना सुरू होतोय. यावेळेला पहिलाच बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, क्रॅकिंग स्ट्रोक आणि पहिल्याच बॉलवर प्रणव भोईरच्या बॅटमधून क्लासिकल चौकार. खूबसूरत स्ट्रोक और खूबसूरत स्ट्रोक के साथ शुरुआत करते हुए इनफॉर्म बैटर प्रणव भोईर आगे रखी हुई गेंद थी, बेहतरीन प्लेसमेंट, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के दरमियान से, फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाते हुए शानदार टाइमिंग और पहली गेंद पर चौका. प्रणव भोईर एका वेगळ्याच फॉर्मात दिसलेला आहे. संपूर्ण स्पर्धा त्याने गाजवलेली आहे आणि जरूर इथे फायनल मॅच मध्ये देखील विनीत मालीच्या विरुद्ध चौकारानं अकाउंट ओपन करत असताना ऑफ द मार्क झालाय. थोडंसं आता गेम प्लॅन मध्ये बदल केला आपण पाहतोय. मिडस्पोर्ट भिवंडीच्या वतीनं विनीतला पहिलं षटक दिलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फक्त स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना एकच धाव तिथे मिळेल. एका धाव्याने स्ट्राइक रोटेट, धाव संख्या 5. प्रणव भोईर पूरे टूर्नामेंट में इनका बल्ला बोला है और गेंदबाजी भी उनकी लाजवाब रही है. बल्लेबाजी की हम बात करें तो 100 से अधिक रन्स बना चुके हैं भिवंडी ओलंपिक्स 2025 में भिवंडी सिटी फॉर्मेट में. विनीत माली ज़बरदस्त गेंदबाज है, अच्छे ऑलराउंडर है विनीत माली. अब सामने श्याम चौधरी, अनुभवी बल्लेबाज. हो, परंतु वेदांतला आपण नेहमीच पहिल्या षटकामध्ये बघितलेला आहे. यावेळेला विनीतचा वापर केला जातोय. स्पोर्ट भिवंडी कडून श्याम ऑन स्ट्राइक, पहिलाच बॉल फेस करत होता. स्ट्रोकला चेक केलं त्या ठिकाणी, प्रॉपरली मिडल करत असताना पहिल्याच चेंडूचा सामना करताना ही गोष्ट फार महत्त्वाची असते. बॅटवर प्रॉपरली बॉल घेणं महत्त्वाचं असतात आणि एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय श्याम. और श्याम इसी तरह से खेलते हैं, ज़्यादातर हमने देखा है कि शुरुआत इस तरह से करते हैं. यदि गेंद खराब नहीं है तो सम्मान देते हुए शुरुआती ओवर्स में थोड़ा सा संयम बरतते हैं, थोड़ा वक्त लेते हैं सेट होने के लिए. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. इथे ओळखलं बॅटरच्या रीचच्या बाहेर, खरं तर त्याच्या रडारमध्ये बॉल दिलेला नाही आणि थोडासा फलंदाज आपण पाहिलं तर फार वेगानं ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि त्याचा फायदा गोलंदाजानं उचललाय. यावेळेला पुन्हा स्लो वन, इथे देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यावेळेला फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 7 धावा. चांगलं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर गोलंदाजाचंही कौतुक करायला हरकत नाही अजय सर, ज्या प्रकारे आतापर्यंत षटक घडत आहे. और पिछली कुछ गेंदें आपने देखा कि लगातार गति में भी परिवर्तन कर रहे हैं. इससे पहले एक गेंद बाहर की तरफ लेकर चले गए थे, लेग कटर ऑफ कटर दोनों गेंदें डालते हुए नजर आए हैं विनीत माली ओव्हर की अंतिम गेंद लेकर. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडंसं संयम, शांत डोक्यानं आता फलंदाजी करतोय श्याम. कुठल्या प्रकारे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नाहीये. दोन्ही बॉल फेस करत असताना सिंगल्स त्यानं कंप्लीट केलं आणि पहिल्या षटकाचा खेळ येथे पूर्ण होतोय. 8 धावा विदाउट लॉस. BC4 का फाइनल मैच भिवंडी ओलंपिक्स 2025. एक तरफ हैट्रिक MLA महेश चौगुले साहब की टीम है मिड स्पोर्ट्स और दूसरी तरफ मांगीलाल पालीवाल साहब की टीम आपको नज़र आ रही है मैगी 11. मांगीलाल पालीवाल साहब के हम शुक्रगुजार हैं, बहुत ही बड़ा योगदान उनका इस टूर्नामेंट के लिए. ऑल इंडिया ओपन फॉर्मेट के लिए 5.5 लाख रुपयों का दूसरे नंबर का इनाम उन्होंने स्पॉन्सर किया. सर्वच स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खूप चांगली साथ दिली, ही स्पर्धा सफल करण्यासाठी. हॅट्रिक आमदार साहेब महेशजी चौगुले साहेबांच्या सोबतीनं त्यांच्या बाजूनं उभा राहून त्यांच्या पाठोपाठ चांगलं काम या स्पर्धेसाठी केलं आणि भिवंडी ऑलिम्पिक सक्सेस केली. आणि आमदार साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सगळ्यांचा आभारही व्यक्त केलं. विशेषतः या परिसरातील मग जे रहिवासी आहेत त्यांचं देखील त्यांनी आभार व्यक्त केलं
मध्यरात्रीपर्यंत सकाळपर्यंत काही वेळा मॅचेस राहिल्या, परंतु एकाही वेळेला कुठल्याही प्रकारची तक्रार कोणी नोंदवली नाही किंवा तक्रार आली नाही. आणि जरूर पॉइनर स्पोर्ट्स क्लब असेल, अंजुमन स्पोर्ट्स असेल, भारतीय जनता पार्टी भिवंडी असेल, मित फाउंडेशन असेल, त्या सर्वांचंही आमदार साहेबांनी आभार जरूर मानलं, कारण त्यांची मेहनत होती आणि सर्व श्रेय त्यांनाही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हर पॉवर प्लेमधील हे दुसरं षटक धीरज गोलंदाजी करण्यासाठी येतोय. धीरजचा पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय. श्याम या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, ओव्हर थ्रो झाला आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण होतात. पहला रन बहुत ही जोखिम भरा था, वहां पर डायरेक्ट हिट लगता तो ये मामला नजदीकी हो सकता था। और दूसरा रन बहुत अच्छा दौड़े दोनों वही बल्लेबाज। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। धीरज धुमाली की पहली गेंद ठीक तरह से खेल तो नहीं पाए थे। 10 रन हुए हैं, 10 रन्स ऑन द बोर्ड। पहिल्या षटकामध्ये 8 आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा कंप्लीट करतोय धीरज धुमालीच्या विरुद्ध। काही नवीन चेहरे आता बघायला मिळतात मीत स्पोर्ट्स मध्ये। बदली भी रणनीति है फाइनल मैच में। जैसा कि आपने जिक्र किया कि वेदांत से शुरुआत करते थे, लेकिन पावर प्ले में वेदांत को गेंदबाजी नहीं दी गई है। पहला ओवर किया विनीत ने, दूसरे ओवर में धीरज धुमाले। फिर से स्विच हिट करने का प्रयास, अब की बार संपर्क बिल्कुल भी नहीं बना पाए हैं और गेंद सीधे विकेट कीपर के पास। धीरज के पास अच्छी रफ्तार है और इस बार रफ्तार में ही बीट किया है उन्होंने। शाम ये देखते हुए कि फ्लाई स्लिप में खिलाड़ी है, गली में फील्डर है, एक पॉइंट पर फील्डर रखा गया है, यानी कि पीछे प्रोटेक्शन नहीं है, शायद उसी का फ़ायदा उठाना चाहते हैं, लेकिन एग्जीक्यूशन उतना अच्छा नज़र नहीं आया है। कदमों का इस्तेमाल फुल पर लिया, लेकिन सीधे फील्डर के पास खेला है मिड ऑफ पर, चिकी सिंगल। नेहमीच श्याम सुरुवात थोडीशी सावधगिरीने करत असतात, थोडीशी हळूवार करत असतात आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा मोठे फटके खेळत देखील असतात आणि तशीच सुरुवात या फायनल मॅचमध्ये श्याम चौधरीची आपल्याला बघायला मिळते। एक धाव आतापर्यंत त्याच्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे। एक मात्र डबल होती, वैयक्तिक 5 वर तो बॅटिंग करतो आणि संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत एकच चौकार पाहायला मिळाला, तो प्रणवच्या बॅटमधून आला होता। त्यानंतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे, बॅटर्सना हात खोलू दिलेले नाहीयेत। जी हाँ, पहली गेंद पर चौका प्राप्त किया था, उसके बाद अच्छी गेंदबाजी। ऑफ स्टंप के काफ़ी बाहर इस बार कट करना चाहते थे, चूक गए, लेकिन अब की बार रन मिलेगा वाइड के रूप में, अतिरिक्त रन वाइड घोषित किया है अंपायर ने। बल्लेबाज थोड़ा बाहर भी निकले थे, लेकिन और ज़्यादा दूर रखने की कोशिश, थोड़ी मूवमेंट भी थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई गेंद धीरज धुमाले की। धीरज धुमालेकडे ती कला आहे दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची आणि बऱ्याचदा आपण बघितलं की जेव्हा जेव्हा तो फुल लेंथ बॉल टाकतो तेव्हा तेव्हा हवेमध्ये मुवमेंट पाहायला मिळते धीरजच्या बॉलमध्ये। खरं तर टेनिस बॉल अशा प्रकारे मूव करणं तेवढं सोपं नाहीये 12 धावा स्कोर कार्डवर। लेकिन ये जो विकेट बनाया गया है ये काफ़ी इंटरेस्टिंग विकेट रहा है, गेंदबाजों के लिए काफ़ी कुछ। इस बार करारा लॉफ्टेड ऑन ड्राइव, लेकिन सामने फील्डर लॉन्ग ऑन बाउंड्री पर और लपके गए हैं प्रणव भोईर। पहला झटका लगता हुआ मैगी 11 को इस फाइनल मैच में। मोठा झटका असेल कारण मॅन इन फॉर्म या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यानं केलेली आहे। या मॅच मध्ये मात्र फक्त त्याला 6 धावांचं योगदान देता आलं। चांगला फटका होता, परंतु प्लेसमेंट थोडीशी चुकीची पाहायला मिळाली। लॉंग ऑनला फील्डर सेट होता आणि धीरजला सफलता मिळते। प्रणव भोईर बॅक टू डग आउट। प्रॉपर एलिवेशन नहीं था स्ट्रोक में, सीधे फील्डर के हाथों में कैच थमा बैठे। लॉन्ग ऑन को क्लियर करने की कोशिश थी, ताकत झोंक दी थी उन्होंने स्ट्रोक में, लेकिन थोड़ा फ्लैट ही चला गया था स्ट्रोक और कोई गलती नहीं वहां पर मोनिश द्वारा। 12 पर लगा है पहला झटका। तरह तरह के खेल आपको देखने को मिले इस भिवंडी ओलंपिक्स 2025 में। महेश प्रभाकर चौगुले साहब, जिनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम, एक अलग सोच लेकर आए। केवल क्रिकेट ही नहीं बल्कि अन्य जो खेल है
उनका भी डेवलपमेंट होना चाहिए, प्रमोशन होना चाहिए भिवंडी के अंदर, और अन्य जो स्पोर्ट्स प्रेमी है उनको भी लुत्फ मिलना चाहिए इन खेलों का। नए बैट्समैन इसी बीच मैदान में पहुंचे हैं प्रज्वल दलवी, धुंडा वडवली के खिलाड़ी। बहुत दूर से बल्ला चला दिया था, लेकिन गेंद के लाइन में पहुंचने की कोशिश नहीं थी। बीट हुए पूरी तरह से। अच्छा ओवर घटता हुआ, सफल ओवर अभी तक। फिर से देखिए टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली थी। फुटवर्कची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली। जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि फार लांबून खेळण्याचा प्रयत्न होता प्रज्वल दळवीचा। सिर्फ 4 रन खर्च किए हैं अभी तक इस ओवर में धीरज ने। पावर प्ले की अंतिम गेंद, फिर से प्ले एंड मिस। पैर ठीक तरह से चल नहीं रहे हैं, अभी अभी क्रीज पर आए हैं, और बहुत से बल्लेबाजों के साथ ये होता है कि शुरुआत में पैर चलते नहीं है। क्रीज बॉक्स में से ही खेलने का प्रयास था, पूरी तरह से बीट हुए और इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद स्कोर है केवल 12 रन, 1 विकेट के नुकसान पर मैगी 11। पॉवर प्ले मध्ये तेवढी इफेक्टिव्ह बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही। चौकारानं सुरुवात होती प्रणवची, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी कंबर कसलेली आहे आणि पॉवर प्ले पूर्णपणे मीत स्पोर्ट भिवंडीने आपल्या नावी केलेला आहे। फक्त 12 धावा पॉवर प्ले मध्ये 2 षटकांमध्ये बनवता आल्या बॅग 11 भिवंडीला। एक फलंदाज देखील गमावला 12 धावा बनवत असताना। त्याचमुळे आपण म्हणू शकतो एक स्वप्नवत सुरुवात मीत स्पोर्ट भिवंडीसाठी राहिलेली आहे। इथून आता काउंटर अटॅक करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील अटॅकिंग अप्रोचनं आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनं आता बॅटिंग फलंदाजांना करावी लागेल या फायनल मॅच मध्ये। 50+ 55 ते 60 डावा जरूर डोक्यामध्ये ठेवावा लागतील आणि त्यानुसार फलंदाजी करावी लागेल, कारण चेजिंग करणं कठीण आहे। ज्या वेळेला तुम्ही लेट नाईट मध्ये मॅच खेळत असता त्यावेळेला चेजिंग करणं फर्स्ट इनिंग मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणं भरपूर फरक असतो। त्याच्यामुळे तो विचार करावा लागेल की कमीत कमी 50 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जाव्या, तिथून एक फाईट बॅक करण्याचा नक्कीच वृत्ती आणि ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल ती मॅगी 11च्या गोलंदाजांना। आणि बॉलिंग युनिट तसंही त्यांच्याकडे चांगलं आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा बॅटर्सना फलंदाजांना 50च्या वर नेण्याचा प्रयत्न करावा लागेल। विनीत माळी येतोय गोलंदाजी करण्यासाठी। फर्स्ट ओव्हर मध्ये 8 डावा त्यानं कर्ज केल्या होत्या, विकेट त्याला मिळाली नव्हती, परंतु आता कॅप्टननं पुन्हा एकदा त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवला। बिलाल शेख तो सध्या लीड करतोय टीमला। मीत स्पोर्ट भिवंडी, मीत महेश चौगुले यांचा संघ आपण पाहतोय भिवंडी ऑलिम्पिक मध्ये फायनल खेळताना। मांगीलाल पालीवाल साहेबांचा संघ मॅगी 11च्या विरुद्ध यावेळेला चॉप केलं, चांगला कापला आपण पाहिलं तर या चेंडूला ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता। एकच धाव आणि स्कोर एका धावेने आता पुढे गेलेल्या 13वर। और वाइड यॉर्कर गेंदों पर इस तरह के शॉट्स काफ़ी अच्छे खेलते हैं शाम चौधरी। शाम के बल्लेबाजी आप देखोगे तो वो काफ़ी रिस्टी प्लेयर है, लेग साइड में भी वो कलाइयों का उपयोग करते हुए बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं, लेकिन ऑफ साइड में भी कलात्मक शॉट्स है उनके पास। यहाँ पर पारी को पेश करने की आवश्यकता है। पहले 2 ओवर में सिर्फ 12 रन आए। स्ट्राइक इस समय प्रज्वल के पास। विनीत माली का दूसरा ओवर। ओव्हर द विकेट प्रज्वल समोर यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, बॉल खाली जरूर पोहोचले चेंडू खाली, परंतु कॅच ते पकडता आलेला नाहीये। धीरज होता, धीरजचा चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे। स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे। धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 15 धावा। बहुत ऊपर चली गई थी गेंद और ये प्रयास लाजवाब था, क्योंकि बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे और लगभग सर्कल के करीब पहुंच गए थे। तेज दौड़ लगाई थी उन्होंने, गेंद हाथों में रख नहीं पाए। जीवनदान मिला है प्रज्वल दलवी को। त्या जीवनदानाचा फायदा तो उचलणार का? इथे पुन्हा हवेत, पुन्हा धीरज कवसला, आता चुकी होणार नाहीये। सोपा झेल त्यानं पकडला आणि फलंदाज बाद होतोय प्रज्वल। आणखी एक धक्का लागतोय मॅगी 11 संघाला। इस बार कवर के ऊपर से जाने का प्रयास किया था, लेकिन आपकी बार बैट का फेस थोड़ा सा अधिक खुल गया, जिस वजह से वो टाइम नहीं कर पाए, केवल स्लाइस कर बैठे थे और एक आसान सा कैच। इस दफ़ा कवर पॉइंट पर वहाँ पर कोई गलती नहीं हुई, ज़्यादा कुछ योगदान नहीं दे पाए प्रज्वल दलवी अपने टीम के लिए। मात्र 2 रन बना पाए। 15 पर लगा है दूसरा झटका मैगी 11 को। देखिए जहाँ खेलना चाहते थे वहाँ पर वो खेल नहीं पाए हैं। थोड़ा और सामने की दिशा में लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास था, लेकिन गेंद पर बराबर नजरें नहीं थी, सिर कहीं ना कहीं स्थिर रख नहीं पाए।
शेप थोड़ा सा गवा दिया उन्होंने, और बैट का फेस जैसे मैंने बताया कि थोड़ा सा खुल गया था, जो कि वो खोलना नहीं चाहते थे। लेकिन बल्ला कभी कभी आपका हाथ में थोड़ा सा टर्न हो जाता है जब आपकी बैटिंग ग्रिप उतनी मजबूत नहीं रहती है। 15 पर 2। दुसरा धक्का या ठिकाणी नवीन बॅटर जयेश पाटील जेपी मैदानामध्ये एंटर होतोय। फार वर्षांपासून या खेळाडूला आपण भिवंडीमध्ये नव्हे तर भिवंडीच्या बाहेर आणि भिवंडीतील पहिला असा खेळाडू ज्यानं या भिवंडी क्रिकेटचं नाव 7 समुद्र पार नेलं, तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय। भिवंडीचा वंडर बॉय, त्याच्याकडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आणि त्याचे फॅन्स अजूनही त्याला पाहण्यासाठी इथे जरूर हजर आहेत। पुढचा बॉल पुन्हा एकदा विनीत, हो पहिलाच बॉल आले आल्या स्लॉग स्वीप, परंतु बॉल हवेत आणि झेल त्या ठिकाणी पकडलाय। आणखी एक धक्का, जेपी गोज बैक टू डग आउट। अधिकांश बार हम देखते हैं कि जयेश पाटिल जब स्लॉग स्वीप करते हैं तो गेंद बाउंड्री के बाहर जाती है, लेकिन इस दफा नहीं। डिप मिड विकेट को ढूंढा उन्होंने, उनका मन पसंदीदा स्ट्रोक है ये स्लॉग स्वीप। शून्य का चश्मा पहनकर जयेश पाटिल फाइनल मैच में आउट। ताकतवर शॉट जरूर खेला था, लेकिन वो 100% टाइमिंग वहां पर देखने को नहीं मिली। इथे एक सन्मान आपण करणार आहोत रवी सावंत यांच्या शुभ हस्ते चिनाजी यांचा। वॉर्म वेलकम भिवंडी ऑलिम्पिक 2025। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। अजय सर, आपण वेळेचा वातावरणाचा देखील नक्कीच आपण पाहूया की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फायदा झालाय। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए मिड स्पोर्ट्स के विरुद्ध इस महामुकाबले में ऑल इंडिया ओपन का फाइनल मैच जबरदस्त हुआ। ग्रामीण का फाइनल मैच बिल्कुल एक तरफा हुआ। सिटी में अब उम्मीद है कि रोमांचकारी क्रिकेट देखने को मिलेगा इस फाइनल मैच में। तीच अपेक्षा आहे सर्वांना। क्रिकेटचे जे काही आपण क्रिकेटचे चाहते विशेषतः जे मैदानावर अजूनही आहेत त्यांना तीच अपेक्षा असेल की एक चुरशीचा चित्त थरारक सामना व्हावा। लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत ते विनीत माळीनं। नवीन फलंदाज शुभम गुळवी मैदानाच्या आतमध्ये येतोय। हॅट्रिक बॉल घेऊन विनीत माली पुन्हा एकदा सज्ज, सामना करेल शुभम आणि ते रिव्हर्सचा प्रयत्न, हॅट्रिक कंप्लीट केली आहे भिवंडी ऑलिम्पिकच्या फायनल मध्ये विनीत माळीनं। वेल बॉलिंग आणि हॅट्रिकने ते स्वागत केलेलं आहे। भिवंडी ऑलिम्पिक 2025 चे प्रणेते दमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौगले आणि सोबतच आनंदजी नायडू, स्वागत आहे। माननीय संजयजी श्रीवास्तव, प्रसाद पाटिल, विनोद पाटिल, सगळ्यांचं स्वागत आहे। इस हैट्रिक के लिए आनंद नायडू साहब की ओर से 5000 रुपयों का इनाम। हैट्रिक आमदार साहब की एंट्री हुई और हैट्रिक भी हो गई। ये देखिए इस तरह से हैट्रिक हुई। पहले प्रज्वल लॉफ्टेड ड्राइव खेलने के प्रयास में आउट हुए, कवर पॉइंट पर एक आसान सा कैच थमा बैठे। हालांकि इस गेंद से पहले उनका कैच भी ड्रॉप हुआ था। उसके बाद जेपी आए थे मैदान में, जेपी ने स्लॉग स्वीप किया, डीप मिड विकेट को क्लियर नहीं कर सके। डीप में अच्छा कैच और उसके बाद स्विच हिट खेलने के प्रयास में बल्लेबाज हैट्रिक गेंद पर आउट हुए हैं शुभम गुलबी। क्या बात आहे। हॅट्रिक नाव ऐकायला आनंदजी नायडू साहेब मजा येते आणि हॅट्रिक मिळवलेली आहे। आमदार साहेबांनी हॅट्रिक मिळवली, विनीतने हॅट्रिक केली आणि 5000 रुपयांचा कॅश प्राइज लगेचच आनंदजी नायडू साहेबांनी आता विनीतसाठी जाहीर केलेला आहे। आणि बघा डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी, अगदी ग्राउंड लेवलचे हे कार्यकर्ते आहेत, व्यक्तिमत्व आहेत आणि जमिनीवर बसून सामन्याचा आनंद घेत आहेत आमदार साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम। क्या बात है। वाकई में काबिल तारीफ विनीत माली हैट्रिक चटका चुके हैं इस फाइनल मैच में मिड स्पोर्ट्स के लिए, और 7वीं हैट्रिक है भिवंडी के सिटी क्रिकेट में इस सीजन की। पारी लड़खड़ा रही है, पारी को संभालने का कार्य करना होगा बल्लेबाजों को। किरण पाटिल आए हैं बल्लेबाजी के लिए नंबर 6 पर। किरण पाटिल एक अच्छे ऑलराउंडर है। सावत टीम के लिए जब खेलते हैं ग्रामीण में तो ओपन करते हैं। सन्माननीय रवीजी पाटील, स्वागत आहे आपलं। सन्माननीय प्रशांत लाड, आपलेही मनापासून स्वागत। आणि कोंडा गाजंगी, आपलेही स्वागत आहे। आणि हे पहा,
हे चेहरे लक्षात ठेवा. आमदार महेश चौगुले साहेबांच्या सोबतीला ही संपूर्ण त्यांची टीम, हे संपूर्ण सहकारी ज्यांनी भिवंडी ऑलिम्पिक सक्सेस करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. आणि भिवंडी ऑलिम्पिक प्रेक्षक हो, तुम्हाला जर आवडले असेल तर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ व्हायला हरकत नाहीये, कारण भिवंडी ऑलिम्पिक 2025 आता सक्सेस होत आहे. जमीन से जुड़े हुए लोग हैं. जमिनीशी ज्यांचं नातं जुडलेलं आहे. आणि मी या अगोदर देखील उल्लेख केला की ग्राउंड लेवलवर येऊन काम करणारे हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आमदार साहेबांच्या सोबतीनं ही भिवंडी ऑलिम्पिक सक्सेस केलेली आहे. हे पहा, हॅट्रिक आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेब सोबतच मित चौगुले, रवी सावंत, उमेश सोनावणे, प्रसाद पाटील, त्याचबरोबर रवी पाटील, प्रशांतजी लाड, सर्वांना दाखवलं जातं. ॲडव्होकेट संजय श्रीवास्तव, उमेश सोनावणे, हे सर्व चेहरे मित्र तुम्ही लक्षात ठेवा. विनोद पाटिल, कोंडा गाजेंगी, सभी काफी खुश है आज क्योंकि एक सफल टूर्नामेंट उन्होंने दिया है. किरण को आगे भेजना थोड़ा सा मतलब बहुत आगे तो नहीं, हालांकि 6 नंबर पर आए हैं, लेकिन ये पैंतरा काफ़ी ज़बरदस्त पैंतरा लग रहा है. क्योंकि समीर आपने भी देखा है ग्रामीण क्रिकेट में उनको खेलते हुए, बड़े ही क्लासिक शॉट्स खेलते हैं, टफ कंडीशन में अच्छी बैटिंग वो कर सकते हैं. नक्कीच आपण किरणला अगदी जवळून बघितलेला आहे. जेव्हा जेव्हा तो सावध टीमसाठी खेळतो ॲज अ ओपनरी, बऱ्याचदा त्याला बॅटिंग करताना पाहिलेले आहे. आणि असं नाहीये की त्याच्याकडे तो बॅटिंगचा क्लास नाहीये, परफेक्ट टेक्निकल बॅटर आहे, आपण त्याला नेहमी पाहिलेला आहे. जहां फ्रंट फुट बैक फुट दोनों पर बहुत अच्छा खेलते हैं, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बड़े शॉट्स लगाने की क्षमता रखते हैं. स्कोर इस समय 17 रन. स्ट्राइक शाम के पास. प्रतीक की गेंद जगह मिली है, कट कर दिया, गेंद हवा में जरूर, लेकिन फील्डर काफी दूर है. डीप बैकवर्ड पॉइंट से फील्डर आते हुए गेंद पर एक ही रन लेने का अवसर. स्ट्राइक को रोटेट करते रहना बहुत जरूरी है ऐसे हालातों में. ओवर नंबर 4 का खेल इस समय प्रगति पर है. स्कोर केवल 18 रन. थोड़ा सा वक्त अपने आप को यहाँ पर जरूर देने की कोशिश करते हुए बल्लेबाज किरण को हमने देखा है. 2 गेंदें खेली है और 2 सिंगल्स उन्होंने बनाए हैं. शाम सलामी बल्लेबाज है. तर प्रतीक पाटील साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज आनंदजी नायडू यांच्याकडून धन्यवाद. प्रतीकला दिला जाईल. जी यांचं इथे स्वागत आहे भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये. चतुराई भरी गेंद जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखा. भाप लिया था बल्लेबाज को कि क्या करना चाह रहे हैं. स्टांस चेंज कर लिया था, स्विच हिट करने का प्रयास, लेकिन ये बहुत अच्छी लाइन प्रतीक पाटिल द्वारा. उमेश सोनावने साहब की ओर से हर विकेट के लिए अब मिड स्पोर्ट्स के गेंदबाजों के लिए 1200 रुपयों का इनाम. करारा स्ट्रोक सीधे बल्ले से ऑन ड्राइव करते हुए, लेकिन लॉन्ग ऑन मौजूद है और काफी सतर्क है वहां पर फील्डर. सिर्फ 1 रन मिलेगा. किरण की बैटिंग की ये खासियत रही है, हमने देखा है कि वो जब सीधा खेलते हैं, सीधे बैट से खेलते तो बहुत ही जबरदस्त लगते हैं. सर बॅटनं व्ही मध्ये तो खूप चांगला खेळतो आणि जेव्हा जेव्हा बॅटवर बॉल घेतो त्यावेळी एक चांगला साऊंड ऐकायला मिळतो. टेक्निकल तो फलंदाज आहे. हे पाहू शकता प्रेक्षक, सकाळ झालेली आहे तरी देखील एन्जॉय करतायत भिवंडी ऑलिम्पिक. प्रतीक पाटील राऊंड द विकेट. ओ यावेळेला जबरदस्त फटका, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक जज करतोय, स्क्वेअर लेगला पकडलाय जेल. विकेट गॉन. श्याम चौधरीला हे मैदान सोडावं लागेल. प्रतीकला मिळते सफलता. बाउंड्री को क्लियर करना बहुत ही मुश्किल है इस समय. शाम ने हिम्मत जुटाई थी, सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे, काफी देर तक क्रीज पर टिके रहे, अक्रॉस द लाइन खेला था, लेकिन ऊंचाई तो रही, दूरी मिली नहीं. स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में बहुत अच्छा कैच. थोड़ा सा आगे बढ़ते हुए फील्डर वहां पर शरीर से दूर, लेकिन कैच लपकने में कामयाब रहे और श्याम चौधरी की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम. 8 गेंदों में सिर्फ 7 रन बना पाए. गिरने वाला ये 5वां विकेट. स्कोर है मात्र 19 रन. हे पहा, फटका तेवढा खराब नव्हता, प्रॉपर टायमिंग होतं, परंतु हे जे वातावरण आहे आता बॉल ट्रॅव्हल होणं कठीण झालेलं आहे हवेमधून आणि त्याचाच फायदा होतोय सध्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या मिड स्पोर्ट भिवंडीला. मिड स्पोर्ट तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण बघितली. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये बघितली, ते पराभूत झाले क्वार्टर फायनलला. त्यानंतर तुम्ही
ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील मीत स्पोर्ट टेंभोली हा संघ पाहिला, तो संघ सेमीफायनलला पराभूत झाला. परंतु सिटी फॉर्मॅटमध्ये मीत स्पोर्ट भिवंडी संघ फायनल खेळतोय आणि या फायनलमध्ये चांगली पकड आता मिळवलेली आहे. और आखिरकार महेंद्र माघे को मैदान में आना ही पड़ा है चौथे ओवर में. कोशिश यही होती है मैगी 11 की कि इनको 5वें या फिर 6ठे ओवर में बल्लेबाजी के लिए भेजा जाए, लेकिन आज ऊपरी क्रम उद्ध्वस्त हो चुका है. मिडिल ऑर्डर भी कुछ खास योगदान नहीं दे पाया है. नाजुक अवस्था है. स्कोर केवल 19 रन 5 विकेटों के नुकसान पर. जड़ में रखी हुई गेंद पूरी इज्जत बख्शते हुए उस अच्छी गेंद को रक्षात्मक रवैया अपनाते हुए महेंद्र माघे. इसके साथ ही प्रतीक का सफल ओवर समाप्त होता हुआ. सिर्फ 3 रन खर्च किए और एक कामयाबी उनके खाते में. बहुत ही बेहतरीन यॉर्कर थी अंतिम गेंद. 19 पर 5 मैगी 11. दयनीय अवस्था आपण पाहतोय या ठिकाणी. 19 धावा धावफलकावरती असताना 5 खेळाडू बाद झालेले आहेत. स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळते मैगी 11 भिवंडीची. मंच का नज़ारा इंजीनियर अक्षय टाकड़कर साहब वहाँ पर अपने सहयोगियों के साथ. सभी लोग काफ़ी खुश है वहाँ पर. महेश यादव साहब भी, जिनका बहुत ही विशेष योगदान है, उनकी भी उपस्थिति काफ़ी ज़बरदस्त रही है इस टूर्नामेंट में. काफ़ी वक्त दिया है उन्होंने. मतलब जो भी लोग इस टूर्नामेंट से जुड़े हुए हैं, जिनको जो जो जिम्मेदारी सौंपी गई थी, उस जिम्मेदारी का सही निर्वहन किया गया है, जिस वजह से ये बहुत ही सफल भिवंडी ओलंपिक्स आपके सामने. गेंदबाजी में बदलाव. वेदांत पाटिल अब आक्रमण पर आते हुए. लक्ष्मण यादव भी काफी खुश. हर कोई खुश नजर आ रहा है आपको वहां पर मंच पर. वेदांत षटक सुरू करतोय आणि या ठिकाणी अपील करण्यात आलेली आहे. किरण आणि महेंद्र या जोडीला आता चांगली भागीदारी करावी लागेल. बघा अजय सर 4:30 वाजले तरी देखील क्रिकेटचे चाहते अजूनही यूट्यूबवर मॅच एन्जॉय करतायत. आणि दिशांत शेठ पाटील सारंगाव त्यांच्या माध्यमातून भिवंडी ऑलिम्पिकला आणि विशेष म्हणजे मीत स्पोर्ट भिवंडीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचाच एक संघ देखील तुम्ही पाहिला होता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. वेहिले संघाला त्यांनी पुरस्कृत केलं होतं. 70-80 या नावानं तो संघ खेळला होता. त्यांचे स्वागत. विकेट कीपर के हाथों से, उनके ग्लव से गेंद निकली थी, बिलाल के पास पहुंची, उन्होंने थ्रो किया. स्टंप्स बिखेरे हैं प्रतीक ने, लेकिन बल्लेबाज सुरक्षित. वेदांत लेफ्ट आर्म ओवर द विकेट. उछाल दिया गेंद को महेंद्र ने. मैदान के अंदर नजर आ रही है और लपके गए हैं. एक और बेहतरीन कैच, एक और बड़ा झटका लगता हुआ. माइटी महेंद्र इज वॉकिंग बैक टू डग आउट. बिग विकेट. महेंद्र माघे देखील या ठिकाणी आउट होतोय आणि टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. वेदांत पाटीलला या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. धावसंख्या 20 वर आपण पाहतोय आणि आणखी एक धक्का लागला तो मैगी 11 भिवंडी संघाला. थोडंसं शांत वातावरण आता मैगी 11च्या डगआउट मध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि तेवढंच आनंदाचं वातावरण मीत स्पोर्ट भिवंडीच्या आता डगआउट मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. केतन पाटील डाऊन दी बॉल आला आणि केतन पाटील सेफ हँड, सर्वोत्कृष्ट फिल्डर्स पैकी एक. क्या बात आहे. या ठिकाणी मीत स्पोर्ट्स भिवंडी जर फायनल जिंकतात तर मीत महेश चौगुले यांच्याकडून रोख 25,000 रुपये त्यांना दिले जातील. रवी सामंत आणि उमेश सोनावणे यांच्याकडून देखील 12,000. क्या बात आहे. बक्षिसांचा वर्षा होतोय. वेदांत, ऋतिक गडक
आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा बॉल होता, आणखी एक डॉट बॉल. वेदांत पाटील हा देखील यंगस्टर आहे, युवा आहे, परंतु सर्वांनाच प्रभावित केलेला आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रत्येकी मॅच मध्ये वेदांत पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेली आहे. ग्रामीण असू द्या, इव्हन ऑल इंडिया फॉर्मॅट मध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहिलं आणि आता भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील तो ती छाप सोडतोय. चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती. फायनल मॅच सुरू आहे भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये. मॅग 11 भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध मी स्पोर्ट भिवंडी. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये वेदांत, ऋतिक गडक समोर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू समोर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल भरपूर उंच गेलाय परंतु एकही क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. निर्जन स्थळी चेंडू पडला आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल 22 वर. चारों दिशाओं से खिलाड़ी पहुंच रहे थे वहां पर, लेकिन अंत में कोई भी नहीं पहुंच पाया गेंद के नीचे. 4 फील्डर्स के बीच में जाकर गिरी थी गेंद, बॉलर के पीछे. 2 रन मिले हैं, रन संख्या 22. अभी भी 8 गेंदे पारी में शेष है. 8 चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत. आणखी 18 ते 20 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40 पर्यंत जरी गेले तरी मी म्हणेल एक ती ऊर्जा मिळेल, ती ताकद मिळेल. आणि ती ताकद आता मिळून देताना ऋतिक गडकचा कडक फटका, मिड विकेटच्या बाहेर, भिंगरी शॉट, षटकार. गजब का स्ट्रोक, पूरी ताकत झोंक दी थी. उनको पता है कि केवल टाइमिंग के बलबूते पर यहाँ पर छक्का लगाना अब आसान रहा नहीं है, इसीलिए वो पूरी ताकत झोंक दी थी उन्होंने. सही टाइमिंग भी थी, ऊंचाई थी, दूरी भी मिली. पहला मैक्सिमम इस फाइनल मैच का ऋतिक गडक के बल्ले से. गडक का एक कडक स्ट्रोक, काय फटका खेळलाय. ताकद भरपूर आहे या फलंदाजाकडे आणि त्या ताकदीनं बॉलला फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. असे फटके येणं आता गरजेचे आहेत. आणि वेदांच्या विरुद्ध, वेदांचा जो अँगल होता तो बरोबर त्याच्या स्लॉट मध्ये मिळाला आणि त्या बॉलला थेट बाजूच्या प्लॉट मध्ये भिरकावून दिला. 28 धावा धावफलकावरती. अशा फटक्यांनी जरूर फलंदाजांनी जो आता फलंदाजांवर दबाव निर्माण झालेला आहे, जो आत्मविश्वास गमावलेला आहे, तो आत्मविश्वास आणि पुन्हा दबावातून बाहेर काढण्याची ताकद अशा फटक्यांनी मिळते. आणि तो फटका ऋतिकच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. ग्रेट एक्झिक्यूट. देखिए अभी भी 7 गेंदे हैं समीर, स्कोर 28 पर पहुंच चुका है. इस तरह के और 2 शॉट्स यदि आते हैं बची हुई 7 गेंदों में तो फाइटिंग टोटल बन सकता है. और गेंदबाजी काफी अच्छी है मैगी के पास. पुन्हा तोच प्रयत्न होता. यावेळेला थोडासा आतमध्ये येणारा बॉल इन कटर, पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण आणि 1 धावेने आता स्कोर पुढे गेलेला आहे 29 वर 29. अच्छी गेंद थी, थोड़ी पुलर लेन पर रखी हुई गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ कटी थी. ऋतिक फिर से उछालना चाहते थे सामने की दिशा में इस दफा, लेकिन संपर्क बना नहीं पाए थे. 29 for 6, 5 ओवर का खेल समाप्त. गेंदबाजी का सिलसिला शुरू किया था विनीत माली ने और फाइनल मैच की शुरुआत चौके के साथ हुई थी. आगाज जबरदस्त किया था प्रणव भोईर ने, जो कि इनफॉर्म बैटर रहे पूरे टूर्नामेंट में, लेकिन उसके बाद विनीत ने वापसी की. पहले ओवर में सिर्फ 8 ही रन खर्च किए. फिर आए धीरज धुमाले. धीरज का ओवर काबिल तारीफ था, मात्र 4 रन उस ओवर में आए थे और एक बल्लेबाज भी आउट हुए. और उसके बाद फिर विनीत माली हैट्रिक लिया उन्होंने. हैट्रिक आमदार साहब का आगमन हुआ और तुरंत हैट्रिक भी देखने को मिली. आखिरी ओवर की जिम्मेदारी प्रतीक पाटिल के कंधों पर. प्रतीकनं पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं. 1 विकेट देखील त्याला मिळाली होती आणि 3च धावा खर्च केल्या होत्या. म्हणून कॅप्टननं पुन्हा एकदा प्रतीक पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. या वर्षामध्ये चांगला फॉर्मात आहे प्रतीक पाटील. रिव्हर्स स्वीप, चांगला फटका, वेकेंड एरिया मधून बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिकच्या बॅटमधून आणखी एक चौकार. ऋतिक गडक इस समय परेशानी का सबब बने हुए हैं मिड स्पोर्ट्स के लिए. पिछले ओवर में शानदार छक्का जड़ा था उन्होंने वाइडिश मिड विकेट के ऊपर से. अब की बार स्विच हिट करते हुए शॉर्ट थर्ड मैन को बीट किया और डीप में हालांकि फील्डर रखा गया था उस स्विच हिट के लिए, लेकिन उस फील्डर से भी दूर खेलने में कामयाब रहे. गोली की रफ्तार से गेंद पहले बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. धावांना चांगला आकार देतोय आणि या ठिकाणी अशाच फलंदाजीची गरज होती. मिडल ऑर्डरला येऊन एखाद्या फलंदाजानं असा खेळ करणं गरजेचं होता आणि तो खेळ आता ऋतिकनं येथे सादर केलेला आहे, साकारलेला आहे.
आणि पुन्हा एकदा चांगल्या टोटलकडे फायटिंग टोटलकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. हो यावेळेला अपील आणि फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे प्रतीक पाटीलला. ऋतिक गडक आउट. लगातार बड़े बड़े प्रहार करने की कोशिश हो रही थी और ये समझा भी जा सकता है क्योंकि आखिरी ओवर चल रहा है. इस बार फुलर लेन पर रखा प्रतीक ने, तेज गेंद डाली, ड्राइव करने का प्रयास था, ऑफ साइड के ऊपर से जाना चाहते थे लेकिन हल्की सी गेंद बाहर की तरफ निकली थी और आउट होकर पेविलियन में लौटते हुए ऋतिक गड़क. बल्ले का एज लगा, विकेट कीपर बिलाल ने कोई गलती नहीं की. एक और अलग एंगल से देखते हैं. ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे. जबरदस्त टेलीकास्ट 70-70 स्पोर्ट्स द्वारा और अभी भी कई सारे व्यूअर्स ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं. आप सभी का हार्दिक स्वागत है. और स्टैंड्स में भी हम दर्शकों को देख सकते हैं. यहाँ पर अभी भी दर्शकों की मौजूदगी. 33/7 इस समय मैगी 11, 4 गेंदे पारी में शेष. बॅटिंग मध्ये भरपूर खोली आहे. आपण पाहत 7 फलंदाज बाद झाले आणि सागर कारभारी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे ती मॅगी 11 भिवंडीकडे. 33वा धाव फलकावरती 7 खेळाडू बाद झालेत. ग्रामीणच्या फायनल मध्ये सर्व बाद झाला होता संघ जय हनुमान पोगाव गोरसे बीच्या विरुद्ध. यावेळेला चांगला फटका, यॉर्क लेंथ होता, वाईड यॉर्कर, क्विक सिंगल पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्रक्षणी पाहायला मिळालं पॉइंटला. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आणि स्कोर एका धावेने 34 वर 34. किरण पाटिल नंबर 6 पर उनको भेजा गया था बल्लेबाजी के लिए. हालांकि बल्लेबाजी में ज्यादा उनका इस्तेमाल हुआ नहीं है. लो फुल टॉस उछाल दिया है बॉलर के सिर के ऊपर से, कड़क शॉट, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. हीच चर्चा आपण करत होतो की जेव्हा समोर खेळतो, व्ही मध्ये खेळतो, त्यावेळेला त्याच्या बॅट मधील जो साऊंड आहे तो ऐकायला मजा येते. आणि किरणचा टेक्निकल हा फटका बघायला मिळाला. परफेक्ट मिडल करत असताना स्ट्रेटिस्ट लॉंग ऑफला आज चौकार सादर केलाय. ग्रेट शॉट. लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर मौजूद, लॉन्ग ऑफ पर भी फील्डर मौजूद, लेकिन दोनों को चीरती हुई गेंद निकल गई. एक घुटना नीचे टिकाते हुए और गेंद के बराबर नीचे घुसते हुए लॉफ किया था. बेहतरीन शॉट. 2 चौके लग चुके हैं इस आखिरी ओवर में. 9 रन आ चुके हैं. अभी भी 2 गेंदें शेष. रन संख्या 38 और यदि एक और बाउंड्री आती है तो निश्चित रूप से वो फाइटिंग टोटल रहेगा. किरण पाटिल खुद एक अच्छे गेंदबाज है. हिमांशु है इस बार कवर ड्राइव करते हुए ऑल अलोंग द ग्राउंड खेला है सीधे फील्डर के पास डीप में. दूसरे की कॉल, यहां पर दौड़ लगा चुके हैं बल्लेबाज. नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज रन आउट. हा देखील फटका चांगला होता परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये किरणला स्ट्राईक हवी होती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. 39वा धाव फलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. शेवटचा बॉल देखील असेल या डावामधील आणि बॅटर यतीन मडवी. यतीन मडवी येतोय शेवटचा बॉल, परंतु तो शेवटचा बॉल फेस करेल किरण पाटिल. थोड़ी सी रिकवरी जरूर यहां पर देखने को मिली है मैगी 11 द्वारा, खासतौर पर आखिर के 2 ओवर्स में. पिछले ओवर में भी 10 रन आए थे, इस ओवर में भी अभी तक 10 रन बने हैं. अंतिम गेंद किरण के पास स्ट्राइक. भिवंडी का सिटी क्रिकेट काफी जिद्दी क्रिकेट. और इस बार पहले स्वीप की तैयारी में थे लेकिन सामने खेला है. लॉन्ग ऑन की तरफ 2 रन लेना चाहेंगे लेकिन मुश्किल है. एक और बैट्समैन रन आउट. तो इस तरह से पारी खत्म होती हुई इस महामुकाबले में मैगी 11 की कुल रन संख्या 40 9 विकेटों के नुकसान पर और 41 रनों की चुनौती चैंपियन बनने के लिए, भिवंडी ओलंपिक्स 2025 को जीतने के लिए हैट्रिक एमएलए फेम टीम मीत स्पोर्ट्स के सामने. 41 इज द टारगेट. क्या कुछ होगा आने वाले 6 ओवर्स में, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, सब कुछ आप तक पहुंचाएंगे हमारे साथी कमेंटेटर सिद्दीक भाबे सर और उनके साथ कुणाल दाते सर.
धन्यवाद अजय गरत, धन्यवाद समीर ठाकरे। 41 की चुनौती रखी है मित स्पोर्ट्स के सामने। क्या कुणाल सर घर का माल घर में रहेगा या फिर रोकड़ा रास्ता मैगी 11 इस फाइनल को जीतेंगी? ये स्कोर कार्ड पुराने भुईर 5 में 6 बनाए, श्याम चौधरी 8 में 7, प्रज्वल दलवी 4 में 2, जयेश पाटिल 0, शुभम 0, किरण पाटिल नॉट आउट 10, महेंद्र मागे 0, ऋतिक कड़क अच्छी बल्लेबाजी की 6 में 12, सागर कारबारी रन आउट हुए 1, 40 रन बॉलिंग कार्ड बताया जा रहा है 70-70 के माध्यम से। धीरज धुमाले कमाल की बॉलिंग की, 1 ओवर 4 रन 1 विकेट। प्रतीक पाटिल 2 ओवर 14 रन 2 विकेट। वेदांत पाटिल 1 ओवर 9 रन 1 विकेट। विनीत माली 2 ओवर 12 रन और 3 विकेट। हैट्रिक BC4 फॉर्मेट का 7वां हैट्रिक उन्होंने किया और BC4 फॉर्मेट में भिवंडी ओलंपिक का दूसरा। 36 गेंदे 41 रन। काफ़ी ज़बरदस्त इंजॉयमेंट हो रहा है और नीचे आप देख सकते हैं हैट्रिक आमदार जिनकी टीम है मित स्पोर्ट और उनके बाजू में रोकड़ा रास्ता और मैगी 11 के ऑनर मांगीलाल पालीवाल साहब। संजय श्रीवास्तव का जन्मदिन है इसी महीने में और लगता है कि आमदार साहब के जितने ये फौजी हैं इनके ज़्यादातर जन्मदिन अप्रैल में ही आ रहे। आज बर्थडे बॉय बहुत खुश हैं आनंद नायडू साहब। रवि सावंत बहुत ही फोकस पे रहे पूरे इस भिवंडी ओलंपिक में। वाकई में 12 दिनों का ये खेलों का मेला अंतिम चरणों में जा चुका है। स्वागत है आप सभी का। सुबह के पैर में हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चौगले की जानिब से टीम की ग्रैंड एंट्री होती हुई इस वक्त मैगी 11 की जलते हुए इलेक्ट्रिक जारों के बीच में। अल्ताफ बाली सर ने बाली ट्रॉफी 2016 में ये इंट्रोड्यूस किया था टेनिस क्रिकेट में। और ये होती हुई ग्रैंड एंट्री श्याम चौधरी, जयेश पाटिल, महेंद्र मागे, ऋतिक गड़क, शुभम गुलवी, किरण पाटिल और ये पीछे दोनों ओपनर्स किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख और उनके साथ किरण मडवी, दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए बिलाल शेख और किरण मडवी। देखिए अब तक BC4 फॉर्मेट पे हम नज़र डालें तो ये 7वां इवेंट है। 3 की विजेता चैलेंज है, 3 की रनर्स, मैगी 2 की विजेता, 2 की रनर्स, तपस्या 1 की विजेता और रिद्धि सिद्धि 1 की रनर्स। BC4 क्रिकेट भारतवर्ष में केवल भिवंडी सिटी ऐसा है जहाँ पर ये क्रिकेट खेला जाता है। कई व्लॉग्स बनाए जा रहे हैं। हर 6 पे मीत चौगले की तरफ से 3000।
मीत महेश चौगले साहब की तरफ से युवा नेता हर सिक्सर के लिए 3000। हमारे बीच अक्षय ऐडे भी हैं जिनका जन्मदिन है। बिलाल शेख, सभी फॉर्मेट में बिलाल शेख ने ओपनिंग बहुत ज़बरदस्त की है, कमाल की बल्लेबाजी की है बिलाल शेख ने। मेरे साथ जुड़ चुके हैं सर कुणाल दाते, मिस्टर आईपीएल। क्या लगता है सर, कहीं खतरे वाला टोटल तो नहीं है? 41 काही घडू शकतं। हे भिवंडी ऑलिम्पिक आहे, 3 तर सुपर ओव्हर पाहिलेले आहेत। हॅट्रिक आमदारांच्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक सुपर ओव्हरचा थरार। खेल की शुरुआत होती भी हिमान, पहली गेंद एज एंड गॉन, बिग विकेट। झाली सुरुवात, फर्स्ट बॉल विकेट। हिमांशु पाटील अलीमगढ़ एक्सप्रेस ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का। बिलाल बॅक टू द पॅव्हिलियन मी स्पोर्ट्सच्या विरुद्ध, आणि पहिल्यांदाच या सीझन मध्ये मी स्पोर्ट्स फायनल मध्ये दाखल झाला। आणि हा संपूर्ण डेटा सिद्दीक भाबे यांना अगदी तोंडपाठ आहे। कोणी कुठे किती फायनल जिंकल्यात, कशा जिंकल्यात, हॅट्रिक किती झाल्यात सिटी फॉर्मॅट मध्ये, आणि ही तपश्चर्या आहे 29 इयर्सची। 1100 टूर्नामेंट त्यांनी त्यांच्या आयुष्यात कंप्लीट केल्यात। कॉमेंट्री करत असताना 1100। क्या कमाल की गेंद थी, ये देखिए मोटा सिरा लिया, लेट कट करना चाहते थे और सेलिब्रेशन देखिए 2 विंडोज में। थैंक यू रवि पाटिल। आणि त्यांना सध्या दाखवलं जाते आपल्या स्क्रीनवर प्रसिद्ध उद्योगपती आहेत, दमदार असे आमदार सन्माननीय महेश शेठ चौगुले आपल्याला पाहायला मिळतात। डाऊन टू अर्थ, माणसाने कसं जमिनीवरच राहायला पाहिजे, आणि या माणसाने शिकून दिले संपूर्ण जगाला की जमिनीवर राहत असताना देखील आकाशात उंच झेप घेता येते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार साहेब, गरुड हा असा पक्षी आहे ज्यावेळेला पाऊस पडतो ना, तो ढगांच्याही वर जाऊन उडत असतो, आणि तुम्ही या परिसरातले गरुड आहात। तुम्ही नक्कीच उंच झेप घ्याल आयुष्यामध्ये। आणि मगाशी भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं, आता तर हॅट्रिक मारली आहे, पुढच्या पंचवार्षिक मध्ये 4 ट्रिक माराल, आणि भिवंडीमध्ये लाल दिव्याची गाडी नक्की तुमच्या घराच्या समोर लागेल। रवि सावंत पीछे नजर आ रहे हैं। हिमांशु पाटिल रिवर्स खेला है, बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी, रन पूरा, जोखिम बड़ा रन पूरा किया है वहां पे बल्लेबाजों ने। विकेट आली आहे, त्याच्यानंतर ती धाव, आणि हे संपूर्ण कर्तृत्व आहे। प्रत्येक वेळेला व्यस्त आपल्या कार्यक्रमामध्ये, परंतु त्यातल्या त्यात फावल्या वेळामध्ये आपल्या भिवंडीचं कल्चर बदलवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न। टीमची धावसंख्या 1 फलंदाज बाद अशी परिस्थिती आहे, आणि या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे 41, म्हणजे अजून 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मीत स्पोर्ट्सला। परंतु जेवढे कार्यकर्ते आहेत आमदार साहेबांच्या बरोबरीने, त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी, आणि त्याचमुळे एक सार्थ विश्वास त्यांच्यावर सगळ्यांनी दाखवलाय, या जनतेने दाखवलाय, या परिसरातील लोकांनी दाखवलाय। अल्ताफ बाली यांचंही मी कौतुक करेन की मित्र असावा तर असा असावा, नेहमी आपल्या चांगल्या काळात देखील आणि आपल्या पडतीच्या काळात देखील तो माणूस आपल्या बरोबर असल्यानंतर सगळ्या काही गोष्टी अगदी सुरळीत होतात, असं हे व्यक्तिमत्व आहे। पायनियर स्पोर्ट्स आणि संपूर्ण टीम, अल्ताफ बाली यांच्यासाठी देखील तेवढ्याच टाळ्या होतील, कारण हा माणूस आहे ना, हा एकदम दिलदार माणूस आहे। क्रिकेटच्या प्रती काही करणारे हे व्यक्तिमत्व आहे। परत एक वेळा स्वागत आहे। हिमांशु पाटिल इस मरतबा रिवर्स खेला है, फील्डर है किरण मडवी आउट। कहानी में ट्विस्ट येईल ट्विस्ट, कारण या स्पर्धेमध्ये
अनेक वेळेला आपण पाहिले की फायनल ज्या मॅच असतात त्या चुरशीच्या होतात. मगाशी लखनबाई सोनैया यांचा संघ जिंकला एलके स्टार. आता पाहूया मॅगी स्पोर्ट्स म्हणजे मांगीलाल पालीवाल अगदी आमदार साहेबांच्या बाजूलाच बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमदार साहेबांचा संघ आहे मी स्पोर्ट्स, त्यांच्या चिरंजीवाच्या नावाने मैदानामध्ये उतरलाय. हे जे बॅटल आहे ना हे प्रत्येकाला आवडेल. आता येईल खरी मजा या मॅच मध्ये. बिल्कुल सही कहा आपने. देखिए मांगीलाल पालीवाल, उनको पता है कि उनकी टीम रोकड़ा रास्ता रोकड़ा कैसा कमाएंगी. मजा येईल या मॅच मध्ये. 2 विकेट 2 धक्के बसलेत आणि काहीशी अशी सुरुवात होती टीम मांगीलाल पालीवाल फॅम टीम मॅगी स्पोर्ट्सची. परंतु त्याच्यानंतर आपण विनीतची हॅट्रिक देखील पाहिली आणि तिथून खेळ बदलला. विकेट आली आणि काय सेलिब्रेशन होतं हिमांशूचं. विकेट खात्यामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करत होतो ते अल्ताफ बाली आपल्या स्क्रीनवर. या माणसाने भिवंडी क्रिकेटचं जग बदलवलंय. नेहमीच क्रिकेटसाठी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न. 2016 नंतर भिवंडी क्रिकेटमध्ये ज्या वेळेला या माणसाने मला पहिल्यांदा संधी दिली त्यावेळेला मी पहिल्यांदा पाहिलं एखाद्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीमध्ये पुरस्कार देत असताना 17-18 पारितोषिक देणारा हे व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला त्या बाली ट्रॉफीमध्ये जाणवली ती म्हणजेच फळाची टोपली, फ्रूट बास्केट. हे देणारा हा एकमात्र व्यक्ती आहे तो म्हणजे अल्ताफ बाली. हे असं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट या खेळासाठी काही करायला तयार आणि कधी. सरपंच आहेत खोनी काडीपारचे हिमांशु पाटिल. बढ़िया गेंद एज. पहले बाउंस पे गई थी गेंद फ्लाई स्लिप में. 1 रन 2 फलंदाज बाद. मॅच ऑन मॅच ऑन. सुरुवातच अडकडत झाली आहे. हा सामना चांगला रंगेल परंतु हे यश आहे महेश शेठ प्रभाकरजी चौगुले यांचं, दमदार आमदार हॅट्रिक आमदार यांचं, ज्यांच्या कार्यकर्त्यांचं खूप मेहनत त्यांनी घेतली आणि हा महासंग्राम पूर्णत्वास ते नेत आहेत. हिमांशु पाटिल इस मर्तबा बढ़िया ड्राइव है. थोड़ा मिसफील्ड है, गेंद पीछे जा रही है. तीसरे की कॉल है और 3 रन पूरे. बढ़िया स्ट्रोक खेला था सूरज केने ने. चार रन 2 विकेट. 41 का लक्ष्य भी इतना आसान भी नहीं है. यस एक्झॅक्ट. हे जे टार्गेट आहे हे नक्की सोपं नाहीये. मॅच ऑन आहे कारण 4 धावा स्कोर बोर्डवर आहेत आणि 4 धावा स्कोर बोर्डवर असताना 2 फलंदाज बाद झालेले आहेत. हिमांशु पाटिल प्रतीक पाटिल के लिए 1 पे बल्लेबाजी कर रहे हैं. अच्छी गेंद ड्राइव किया कवच में. 1 रन. 1 ओवर की समाप्ति. 5 रन 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा 2 फलंदाज बाद. मॅच ऑन. पहिलं षटक संपतंय. ग्रँड फिनाले भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 चा. सगळे जे कार्यकर्ते आहेत आमदार साहेबांचे सगळे अगदी जमिनीवर बसलेले आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. ही कार्यकर्त्यांची फौज आमदार साहेबांना गेल्या 3 पंचवार्षिक मध्ये लाभली आहे आणि हे जे कार्यकर्ते सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. आमदार साहेब मी यांच्यासाठी एवढंच म्हणेन की एकनिष्ठ हे सगळे जे तुमचे कार्यकर्ते ते एकनिष्ठ आहेत आणि यांच्यासाठी विनोद दादा आणि सगळेच कार्यकर्ते तुमच्यासाठी मी एवढंच म्हणेन जत्रा संपल्यावर देव आणि गरज संपल्यावर माणसं बदलायची सवय आम्हाला नाही. एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहणार. ही कार्यकर्त्यांची फौज आहे आमदार साहेबांची. लाट कोणाची येवो थाट आमचाच असेल. 5 धावा 2 फलंदाज बाद. पहिलं षटक संपलंय. सेकंड ओव्हरच्या खेळाला आता सुरुवात होईल. जमिनीवर असणारी लोक त्यांना माहिती असतं कधी जमिनीवर उंच भरारी घ्यायची, कधी अवकाशाला गवसणी घालायची आणि त्या अवकाशालाही सांगायचं की हो मी करून दाखवणार आणि मी करणार. याच वाक्याने प्रेरित ही सर्व मंडळी आहेत. उडवलाय पिकअप शॉट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिक करत असताना टिक केलाय
बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. गजब का शॉट. आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला था प्रतीक पाटिल ने. बहुत जल्दी पोजीशन में आगे हुक कर दिया गेंद को. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में 6 रन. कडक पिकअप शॉट. लाजवाब फटका होता. बॅटर प्रतीक पाटील पिक केला, टिक केला. 6 धावा मिळताना दिसत आहेत. ओ पडल्यानंतर खाली राहतोय. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. परत एक वेळा कमबॅक होते प्रज्वलचं. अच्छी गेंद थी. ये देखिए उछाल नहीं था गेंद में. बढ़िया गेंद. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य. सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजत आले. 4:51 झालेत. परंतु आमदार साहेबांवरचं प्रेम या मंडळीने नेहमीच दाखवलंय. परत एक वेळा बॅटच्या आतमध्ये लागलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नर मधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिथे 1 धाव मिळताना दिसेल. मी कौतुक करेन रवी सावंत यांचं, रवी पाटील यांचं. हे खंदे समर्थक आहेत. आनंदजी नायडू यांचा आज त्यांचा वाढदिवस आहे. विनोद पाटील आरडी धाब्याचे ते मालक आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आहे. उद्योग क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली आहे. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाय जमिनीवर पाहिजेत. त्यांचेही पाय जमिनीवर आहेत. ॲडव्होकेट संजय श्रीवास्तव यांचंही योगदान आहे. कोंडा गाजेंगी साहेब यांचंही योगदान आहे. प्रशांतजी त्यांचंही योगदान आहे. ही कार्यकर्त्यांची फौज आहे. आणि मध्ये राजा आहे. आणि ते राजा कोण तर आपले आमदार साहेब. ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. स्वतः आमदार साहेबांचे सुपुत्र देखील मीत चौगुले यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. युवा नेतृत्व आहे. त्यांनी ती जिद्द दाखवली आहे. प्रशांत पाटील हेही तिथे आहेत. ही कार्यकर्त्यांची फौज. म्हणूनच मी त्यांचा उल्लेख केला मगाशी. प्रसाद पाटील. देखिए सिक्सर या चौका लगेगा अभी तो 5000 है राहुल कशौले की तरफ से. ड्राईव्ह केलाय. क्लास होता, दर्जा होता. स्टेप आउट करत असताना फेकला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर आलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 20 धावा. आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे मीत स्पोर्ट्सला. मीत म्हणजे काय हाही प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि त्यावेळेला मीत नेहमीच पडद्यामागे असतात. परंतु खऱ्या अर्थाने ते सूत्रधार आहेत मीत चौगुले. हे युवा नेतृत्व आहे जे आपल्याला पाहायला मिळते बरोबर आमदार साहेबांच्या मागे. पुत्र असावा असा राजबिंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हणतात ना ते याच्यासाठी. आणि हे राजबिंड नेतृत्व हे युवा नेतृत्व आहे. भावी पिढीने नेहमीच प्रेरणा घेणारं नेतृत्व आहे. आणि नक्कीच आमदार साहेब ज्या पद्धतीने समाजकार्यात काम करतायत पुढे मीतने देखील ती जबाबदारी घ्यावी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण आपल्या वडिलांचं जे काम आहे ना तो वारसा आणि तो वसा आपणच पुढे चालवणं गरजेचं असतं. आणि मीतवर नक्कीच सगळ्यांचा विश्वास आहे. आमदार साहेबांचा विश्वास आहे. धावा झालेल्या आहेत 20. अजून 21 धावा करायच्या. 21 पाहिजेत. या स्पर्धेने काय दिलं? या स्पर्धेने मित्र दिले. या स्पर्धेने एक परिवार बनवला. आणि मगाशी आमदार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं
धर्म जात पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून हे सगळे मित्र एकत्र आले आणि भिवंडी ऑलिम्पिक दिलं. या जगाला हे भिवंडी ऑलिम्पिकचा हेवा वाटावा असं आयोजन केलं गेलं. अनेक मंत्री, अनेक दिग्गज नेते मंडळी, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हे उपस्थित झाले. आज आपण पाहिलं कॅबिनेट मिनिस्टर भरतशेठ गोगावले यांनी आशीर्वाद दिले या स्पर्धेला. आणि राजकारणात समाजकार्यामध्ये जगत असताना, हॅट्रिक करत असताना आमदारकीची ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. आता विनोद दादा डगआउट जे आहेत ते डगआउट मध्ये गेलेत. भावेश पवार भी वहां नजर आ रहे हैं. रहता है, हाथ हटाइए भावेश. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. डगआउट मध्ये विनोद दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आरडी लॉन्च आणि आरडी दाब्याचे ते मालक आहेत. आणि आमचं मुख्य व्यासपीठ, मी मगाशी देखील यांचा उल्लेख केला की रात्र सरली, आता सकाळ झाली, परंतु आमदार साहेबांवरचं प्रेम, आमदार साहेबांनी जे भिवंडीला दिलंय ते कायम आठवणीत राहील. हाच प्रयत्न आहे प्रत्येक स्तरावरील. आमदार साहेबांना प्रेम प्रत्येकाने दिलंय, प्रत्येकाने केलंय. कारण आपण पाहिलं, हा एवढा मोठा महासंग्राम ठेवणं एवढं सोपं नाहीये. याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. आणि पुढच्या वेळेला, ज्याही वेळेला भिवंडी ऑलिम्पिक होईल त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 6 महिन्यापूर्वीचं प्लॅनिंग असेल. सगळ्यांना एक संधी दिली जाईल, तुम्हाला सराव करण्याची संधी मिळेल, मग तुमचा खेळ आणखीन बहरेल. आणि त्याच्यानंतर देश पातळीवर, राज्य स्तरावरून देश पातळीवर, आणि देश पातळीवरून जिल्हा निहायवरून राज्यस्तर, राज्यस्तरावरून देशावर, आणि देशानंतर आंतरराष्ट्रीय असा खेळ झाला पाहिजे. पटकी भी गेंद कट किया, पीछे खिलाड़ी हैं और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. 4 रन. खराब फिल्डिंग त्याचा फायदा होतोय. 4 धावा मिळताना दिसत आहेत. 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या मी स्पोर्ट्स या मॅच मध्ये चौकारा बरोबर आता 24 धावा झालेल्या आहेत. 41चं लक्ष्य आहे. 17 धावांची आवश्यकता असेल. किरण पाटील, कॉर्टरेल ऑफ भिवंडी. सामना कर रहे हैं प्रतीक पाटिल. 24 रन 2 विकेट. किरण प्रतीक के लिए खेलना चाहते थे, सामने की ओर, गेंद पीछे निकल गई है. एक और चौका. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत, लगातार चौकार येत आहेत आणि सातत्याने हे मोठमोठे फटके बसत आहेत. त्याच्यामुळे हा जो सामना आहे आता झुकत चाललाय हळूहळू मी स्पोर्ट्सच्या दिशेने. भिवंडी ओलंपिक से जिस तरह हैट्रिक आमदार के सितारे चमके हैं, उस तरह उनकी टीम के भी सितारे चमक रहे हैं. हालांकि शॉट अच्छा नहीं था, लेकिन रिजल्ट अच्छा. रवी शेठ पाटील यांच्याकडून 2 लाख रुपयाचं पारितोषिक हे आपल्याला प्राप्त झालंय या हे स्पर्धेच्या देखिए. माध्यमातून. और इस फॉर्मेट का कृष्णा गजंगी ने प्राइज रखा है. इस मर्तबा गेंद आसमान में, कोई गलती नहीं, बढ़िया कैच, पीछे पकड़ा है हिमांशु पाटिल ने और आउट हो गए प्रतीक पाटिल. विकेट आली आहे. विकेट महत्वाची आहे. प्रतीक पाटीलची विकेट आली आहे. त्यानंतर तो डगआउट मध्ये काहीतरी सांगतोय की कुठल्या खेळाडूला कुठल्या खेळाडूने रिप्लेस करणं गरजेचं आहे. हे डगआउटचं दृश्य हे खूप महत्वाचं असतं की तुमची टीम मीटिंग काय होते, डगआउट मध्ये काय विचारलं जातं, कॅप्टन काय सांगतो, कुठल्या बॅटरला जाणं महत्वाचं आहे. आणि या गोष्टीची ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला एक वेगळ्या लेवलचं टेलिकास्ट होतं. आणि पहा, प्रतीकने सांगितलं की हा बॅटर चालला असता आणि आता त्याला तो कानमंत्र देत असताना की कसं खेळायचं. कारण या ग्राउंडवर कधीही सामने बदलू शकतात. मॅगी बाईंनाही माहिती आहे की हा सामना कधीही बदलू शकतो, तो प्रयत्न करायला पाहिजे. परंतु सध्या आपण पाहतोय किरणच्या खात्यामध्ये ही विकेट आली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. राहुल कशोले ने वो इनाम हैट्रिक सिक्सर के लिए लगाया था. ये देखिए किस तरह से आउट हुए. इनसाइड आउट खेला था. हिमांशु पाटिल पीछे थे. क्या पहला कप उठाने जा रही है मित? अभी मुकाबला खत्म नहीं हुआ है. किरण पाटिल विनीत माली के लिए कट किया है. पीछे प्रोटेक्शन है डीप पॉइंट पे. 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ मित स्पोर्ट्स का पहुंचा है.
29 रन। अब 20 गेंदे 12 रन। 20 बॉल 12 करायचे आहेत. हे समीकरण आता या मॅच मध्ये अंतिम टप्प्यामध्ये वाटचाल आता या स्पर्धेची आली आहे. तमाम जे कार्यकर्ते आहेत आमदार साहेबांचे त्यांचंही खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार. तुम्ही जी मेहनत घेतली आहे खरोखर वाखण्याजोगी आहे. किरण पाटिल, ओ बढ़िया गेंद, स्विंगिंग यॉर्कर, बोल्ड, एलबीडब्ल्यू, क्या कमाल की गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर थी, टो क्रशर, और झुक नहीं पाए वहां पर सूरज केने. एलबीडब्ल्यू पायचीच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट होतोय. 5 बॉल मध्ये 10 धावांची खेळी केली, त्याच्यामध्ये एक षटकार मारला आणि 3 धावा एक वेळा धावून काढलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये बॅटर आउट. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. परत एक वेळा कहाणी में ट्विस्ट. ही स्पर्धा अशी राहिली आहे ना की या स्पर्धेमध्ये आपण हॅट्रिक सुपर ओव्हर पाहिली. या स्पर्धेमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील प्रत्येकी 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेण्यासाठी. 7 प्रेक्षकांनी ते झेल टिपले. आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्यातल्या त्यात नक्कीच इरफान हदीज अन्सारी यांच्या वतीने देखील पारितोषिक होतं 3 षटकारासाठी 5000. त्याच्यातही 7 जणांनी ते 3 षटकार मारले. आणि त्यानंतर मॅजिक बॉक्स आनंदजी नायडू ज्यांचा आज वाढदिवस होता त्यांच्या वतीने देखील 7000 रुपयाचं पारितोषिक होतं. एक 5000 का मैजिकल स्ट्रोक लगा और एक 7000 का. जगत सरकार ने 7000 का लगाया और प्रणव भुईर ने 5000 का. 29 रन 29 धावा. एक बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हरचा आणि धावा करायच्यात आता 12. 4 विकेटें गिरी है मित स्पोर्ट्स की. किरण पाटिल थोड़े खूंखार बन रहे हैं शॉट लगने के बाद. 29 रन 29 धावा झाल्यात. मोनिस पाटिल आए हैं अब बल्लेबाजी के लिए. 29 रन 4 विकेट. सुबह के 5:05 हुए हैं. पण तो जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये, तो जोश आहे. कारण ज्या वेळेला आमदाराचं नेतृत्व असं असेल त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये ती जिद्द दिसते, तो जोश दिसतो. किरण पाटिल मोनिस के लिए, ओह बढ़िया गेंद थी, ऑफिस हिप्स टर्न किया गेंद को, देखना है बल्ले को लगी है नहीं. 1 रन आता हुआ स्कोर में लेग बाय का. ओवर समाप्त होते हुए 3 रन बने. 30 चैंपियन बनने के लिए 18 गेंदों में 11 रन चाहिए. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत अजूनही 11. मी आभार व्यक्त करेन रुपेश मंडप डेकोरेटरचे रुपेश पाटील यांचं देखील. काय सजावट राहिली या स्पर्धेसाठी. मुख्य व्यासपीठ, 2 मजली मुख्य व्यासपीठ, मंडप डेकोरेटर आणि त्यातल्या त्यात डगआउट जर तुम्ही पाहिले ना, एक वेळा नजर जर डगआउट मध्ये टाकली ना तर इंटरनॅशनल लेवलमध्ये ज्या पद्धतीने प्लेयर डगआउट बनवले जातात, इव्हन IPL मध्ये देखील तसे डगआउट आहेत. त्याचबरोबर ज्या फ्लड लाईट्स आहेत त्या देखील अतिशय चांगल्या आहेत. धावा करायच्यात आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 11-11 आणि तेच सांगतोय 2 सिंगल बोट वर करत असताना बिलाल. 18 गेंदे 11 रन, 18 बॉल 11 धावा. 12 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड झाल्यात या स्पर्धेमध्ये. सुपर ओव्हर झाली आणि आता 18 मध्ये 11 करायचे आहेत. विनोद दादा पाटील तर डगआउट मध्ये आहेत. मनोजी लोंडे प्लेयर पॅव्हिलियन मध्ये. गुरुडा इज बॅक. हिमांशू पाटील फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल या ओव्हरच्या दरम्यान. आणि काय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडली गेली. अनेक मान्यवरांचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. कारण अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि ती राखत असताना आमदार साहेबांनी अनेकांचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले. ही संस्कृती त्यांनी जोपासली. पुढचा बॉल उडवलाय बॉल, परंतु इथे वरची कडा घेतली आहे बॅटची. विकेट कीपर खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. डोकं स्थिर नव्हतं, वर गेलं म्हणून बॅटच्या खाली लागला, टो एंडला आणि फलंदाज बाद. पूरे भिवंडी ओलंपिक में आखिर की जो 12 गेंदे हैं ना, उन्होंने काफी रंग दिखाया है. चाहे फॉर्मेट कोई भी हो.
ये देखिए किस तरह से आउट हुए, ऊपर लगी, खड़ी रह गई, बढ़िया कैच विकेट कीपर का। महेंद्र मागे अच्छा जज करते हुए विकेट आली आहे आणि महत्वाचा धक्का इथे बसतोय। मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, कमबॅक होऊ शकतं। आणि सध्या अल्ताफ बाली तुमच्या स्क्रीनवर आहेत। अल्ताफ बाली सर यांच्यासाठी मी नक्की एक वाक्य म्हणेन, लाटांनी खडक झिजवले तरी सागर कधी थांबत नाही। लाटांनी खडक झिजवले तरी सागर कधी थांबत नाही। रात्र कितीही काळोखी असली तरी सूर्य कधी हरवत नाही। आणि हा सूर्य आहे आपल्या खाडीपार ग्रामपंचायतीतील सरपंच या नावाचा, अल्ताफ बाली या नावाचा। हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी क्रिकेट कोळून प्यायलंय, जे क्रिकेट जगलेत। शेवटपर्यंत क्रिकेटसाठी मी उभा राहीन। बाली ट्रॉफी असेल किंवा आमदार साहेबांची कोणतीही स्पर्धा असेल, इवन मॅगी ट्रॉफी मध्ये देखील अल्ताफ बाली यांचं जे योगदान होतं, बीपीएल ट्रॉफी मध्ये त्यांचं योगदान, भिवंडी क्रिकेटसाठी त्यांचं योगदान, हे कधीच विसरलं जाऊ शकत नाही। शॉर्ट बॉल, हुक शॉट, हो हो हो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल षटकार। तिसऱ्या चौथ्या टियर वर जाऊन बॉल पडतोय, याच्यावरून अंदाज लावू शकता विक्ट्री सायन्स येत आहेत आता आमदार साहेबांच्या माध्यमातून, कारण आता सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल होते। केतन पाटिल का गजब का हुक शॉट, गेंद सीधी स्टैंड में जाती हुई 6 रन। अंपायर, दोन्ही अंपायर बेल आपल्याला कलेक्ट करायचे आहेत, लक्षात घ्या, बेल्स कलेक्ट करा जसा सामना संपेल। रवी सावंत एका बाजूला एक रवी, दुसऱ्या बाजूला दुसरा रवी, रवी सावंत आणि रवी पाटील, राईट हँड लेफ्ट हँड। ज्या वेळेला हे दोन हात एकत्रित येतात त्यावेळेला ही ताकद वाढते, आणि ताकद वाढली की मग चर्चा होते। रवी म्हणजे सूर्य, आणि या दोन्ही रवीसाठी मी एवढंच म्हणेन, सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, परंतु सूर्य कधी विजत नाही। आप ये भी तो कह सकते थे कि जहां ना पहुंचे कभी वहां पहुंचे रवी। वा वा, कोंडा गाजिंगी साहेब आपलं देखील खऱ्या अर्थाने कौतुक। आनंदजी नायडू, तुम्ही देखील भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी। प्रशांतजी लाड, आपलं देखील आभार। मांगीलाल पालीवाल, आपलं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून। 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत। रनिंग बिटवीन द विकेटला जवाब, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, आणि तोपर्यंत इथे धाव मिळताना दिसेल। 2 उमेश सोनवणे, आपलं देखील खऱ्या अर्थाने हृदयाच्या अंतकरणापासून आभार आम्ही इथे व्यक्त करतोय। तुम्ही जे सर्व कार्यकर्ते आहेत ना, तुमच्यामुळे हे सर्व काही शक्य झालंय। आणि मी गेल्या 4 रात्रीमध्ये मी इथे येतोय ना, तर मीत बरोबर जी त्याची मित्रमंडळी आहेत ना, ती देखील महत्वाची आहे। त्या मित्रांनी देखील मीतची चांगली साथ दिली आहे, आणि हळूहळू तो देखील आणि मीत देखील चांगला समाजसेवक म्हणून उद्याला येईल, याच्यामध्ये शंका नाही। बॅकफुट पंच, बॉल चालला गॅप मध्ये, तिथे फिल्डर धावतायत, 1 धाव कंप्लीट। मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 39, 39 धावा। धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता। रवी सावंत, रवी पाटील, 2 रवींची ही जोडी, ज्या रवींनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळ्या लेवलचा चाम दिला। ओ परत एक वेळा एक चांगला बाउन्सर, अपील केली आहे, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी। शशी साटम आणि त्याचबरोबर रमाकांत पवार, नीरज रणावत आणि दीपक बोराडे, हे 4ही पंच यांचे आभार। सायबा मोमीन ज्यांनी स्कोरिंग केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, कॉमेंटेटर अनेक, स्कोरर मात्र एक, अप्रतिम स्कोरिंग। आणि त्यातल्या त्यात अझीम अब्दुल्ले जे मॅच रेफरी होते, अझीम अब्दुल्ले यांचं तर मला वाटतं या 10 दिवसात 3-4 किलो वजनही कमी झालं असेल, आणि हे चांगलं आहे फिटनेससाठी, कारण भरपूर मेहनत अझीम अब्दुल्ले यांनी घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून। ही स्पर्धा संपन्न करत असताना बॅकफुटला जात असताना दिशा दिली आहे, 1 धाव तर कंप्लीट होते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? झालाय, आणि हा कप भिवंडी ऑलिम्पिक जिंकण्याचा विक्रम केलाय आमदार महेश संघ मैदानामध्ये उतरला। दोन्ही रवी सेलिब्रेशन करतायत।